नमस्कार मित्रांनो आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. आपल्या संस्कृतीत वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला महापर्व मानले गेले आहे. आषाढी एकादशीचा हा पावन दिवस केवळ एक सण किंवा व्रत नसून तो आपल्या शरीराची, मनाची आणि आत्म्याची शुद्धी करण्याचा एक अलौकिक सोहळा आहे. या दिवशी लाखो करोडो भाविक पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होतात आणि कडक उपवास करून आपली भक्ती व्यक्त करतात. परंतु आजच्या आधुनिक युगात अनेक लोकांच्या मनात उपवासाबाबत विविध शंका निर्माण होतात. काही लोक म्हणतात की आजच्या धावपळीच्या युगात उपवास कशाला करायचा, उपवास केल्याने काय होतं, कामावर परिणाम होतो, चक्कर येते, अशक्तपणा येतो, त्यामुळे उपवास सोडलेलाच बरा, किंवा उपवास हा फक्त एक जुना पायंडा आहे. जर तुमच्या मनात किंवा तुमच्या आजूबाजूला कुणी असा विचार करत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत डोळे उघडणारा आहे. कारण आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त धार्मिक दृष्टीनेच नाही तर वैज्ञानिक, वैद्यकीय आणि आध्यात्मिक दृष्टीने पाहणार आहोत की आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा, उपवास करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपवास मध्येच का सोडू नये किंवा तो अजिबात का चुकू नये. बंधू भगिनींनो, आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी ज्या परंपरा तयार केल्या आहेत त्यामागे केवळ धार्मिक कारण नव्हती, तर त्यामागे अतिशय सखोल विज्ञान आणि निसर्गोपचारशास्त्र दडलेले होते. आषाढ महिना हा पावसाळ्यात सुरुवातीचा काळ असतो. या काळात हवामानात मोठा बदल होतो, आकाशात ढग दाटून येतात, सूर्यप्रकाश कमी होतो आणि वातावरणात ओलसरपणा वाढतो. निसर्गाच्या या बदलामुळे मानवी शरीरातील जठराग्नी मंदावते, म्हणजेच पचनशक्ती. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात आपली पचनसंस्था सर्वात कमकुवत असते. अशा वेळी जर आपण रोजच्यासारखे जड अन्न, तेलकट पदार्थ किंवा पचायला कठीण असलेले अन्न खाल्ले, शरीरात आम म्हणजेच विषारी घटक किंवा टॉक्झिन्स तयार होतात, ज्यामुळे पोट बिघडते, आळस येणे, सांधेदुखी आणि विविध आजार वर काढतात. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपवासाचा नियम बनवला. आधुनिक वैद्यकशास्त्र ज्याला इंटरमिटंट फास्टिंग किंवा ऑटोफॅगी असं म्हणतात, तसेच तेच आपल्या संस्कृतीत हजारो वर्षापासून उपवास म्हणून पाळले जात आहे. जेव्हा आपण उपवास करतो म्हणजेच पोटाला काही तास विश्रांती देतो, तेव्हा आपल्या शरीरातील पेशी स्वतःची स्वच्छता करू लागतात. शरीरातील जुन्या खराब झालेल्या पेशी नष्ट होतात आणि नवीन निरोगी पेशी तयार व्हायला सुरुवात होते. उपवासामुळे यकृत म्हणजेच लिव्हर आणि पचनसंस्थेला विश्रांती मिळते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कितीक पटीने वाढते. तुम्ही दर एकादशीला उपवास करता का, किंवा या आषाढी एकादशीला उपवास करणार आहात का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा एक कमेंट आमचा उत्साह दुप्पट करतो. म्हणूनच उपवास हा केवळ देवाला प्रसन्न करण्यासाठी नाही, तर स्वतःचे शरीर निरोगी आणि दीर्घायुष्य ठेवण्यासाठी दिलेले एक वरदान आहे. परंतु हा उपवास कसा करावा हे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. आता आपण पाहूया की आषाढी एकादशीचा उपवास योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने कसा करावा. उपवास करणे म्हणजे दिवसभर स्वतःला उपाशी मारणे किंवा त्रास देणे नव्हे, तर सात्विक पद्धतीने शरीराला पोषण देणे होय. तर आपण जाणून घेऊया एकादशीच्या आदल्या दिवशीचा नियम. उपवासाची सुरुवात खरं तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीलाच होते. दशमीच्या दिवशी रात्रीचे जेवण हलके आणि सात्विक असावे. रात्री जास्त तेलकट किंवा मांसाहारी अन्न अजिबात खाऊ नये, जेणेकरून एकादशीच्या दिवशी पचनसंस्था हलकी राहते. दुसरी गोष्ट म्हणजे सूर्योदयाची सुरुवात व संकल्प. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. स्नानानंतर देवघरात दिवा लावून हातामध्ये थोडे जल घेऊन उपवासाचा संकल्प करावा. मनात म्हणावे, हे श्री विठ्ठला, आज मी माझा शारीरिक व मानसिक शुद्धीसाठी आणि तुझ्या भक्तीसाठी एकादशीचे व्रत करत आहे. हे व्रत पूर्ण करण्याची मला शक्ती दे. तर आपण जाणून घेऊया उपवासाचा आहार कसा असावा. सकाळी उपाशीपोटी लगेच तळलेले पदार्थ खाणे टाळावे. सकाळी लिंबू पाणी, कोमट पाणी किंवा फळांचा रस घ्यावा. दुपारच्या वेळी साबुदाणा खिचडी, वरण भात म्हणजेच भगरीचा भात, आमटी किंवा शिंगाडाच्या पिठाचे पदार्थ खाऊ शकता. सोबतीला ताक किंवा दही घेतल्यास पोटाला थंडावा मिळतो. संध्याकाळी पुन्हा हलका फलाहार घ्यावा. दुधाचे सेवन करू शकता किंवा सुकामेवा
जसं की बदाम, मनुका आणि अक्रोड खाऊ शकता. जर तुम्हाला ही शास्त्रीय माहिती उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक हा व्हिडिओ इतर अनेक भक्तांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतो. उपवास करताना शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. दिवसभरात भरपूर पाणी, नारळ किंवा ताक पित राहावे. मित्रांनो, अनेक लोक तक्रार करतात की मी माझा उपवास केला की मला पित्त होतं, डोकेदुखी होते किंवा चक्कर येते. याचे मुख्य कारण म्हणजे उपवास करताना नकळत होणाऱ्या काही गंभीर चुका. जर तुम्ही या चुका टाळल्या तर तुम्हाला उपवासाचा अजिबात त्रास होणार नाही. चूक पहिली म्हणजे दिवसभर अतिप्रमाणात तळलेले पदार्थ खाणे. अनेक लोक उपवासाच्या नावाखाली दिवसभर साबुदाणे वडे, बटाटा, वेफर्स, तळलेल्या कचोऱ्या आणि तिखट पदार्थ खातात. हे पदार्थ पचायला अत्यंत जड असतात. यामुळे पोटात जळजळ, गॅस आणि पित्त वाढते. उपवास हा शरीराला विश्रांती देण्यासाठी असतो, तेलकट पदार्थांचा मारा करण्यासाठी नाही. चूक क्रमांक 2 म्हणजे अजिबात पाणी न पिणे. जर तुमची शारीरिक क्षमता नसेल तरीही कडक, निरंकार, निर्जल उपवास करण्याचा अट्टहास करणे हे मात्र चुकीचे आहे. पाणी न प्यायल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते, डिहायड्रेशन होते आणि डोके दुखू लागते. त्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी नक्की प्या. चूक क्रमांक 3 खूप वेळ उपाशी राहून एकदम जास्त खाणे. दिवसभर काही न खाता रात्री किंवा दुपारी एकाच वेळी पोट भरून अति खाणे शरीरासाठी खूप घातक असते. यामुळे पचनसंस्थेवर अचानक ताण येतो. थोडे थोडे आणि हलके अन्न खाणे केव्हाही चांगले. चूक क्रमांक 4 चहा आणि कॉफीचे अतिसेवन. उपवासाच्या दिवशी अनेक लोक दर 2 तासांनी चहा किंवा कॉफी पितात. रिकाम्या पोटी चहा कॉफी प्यायल्याने पोटात ॲसिडिटीची पातळी प्रचंड वाढते, ज्यामुळे मळमळ आणि डोकेदुखी सुरू होते. चूक 5 मानसिक ताण आणि राग करणे. उपवास हा फक्त पोटाचा नसतो तर मनाचाही असतो. उपवासाच्या दिवशी कोणावर रागवणे, शिवीगाळ करणे किंवा चुगली करणे याने उपवासाचे पुण्य नष्ट होते. मित्रांनो, उपवास करताना तुमच्याकडून यातली कोणती चूक आधी झाली आहे का? कमेंटमध्ये प्रामाणिकपणे सांगा. सुधारणा हीच खरी भक्ती आहे. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. उपवास का सोडू नये? उपवास मध्ये सोडल्यास काय होते? बंधू भगिनींनो, आता अत्यंत गांभीर्याने समजून घेण्याचा हा भाग आहे. अनेकदा लोक एकादशीच्या दिवशी उपवासाची सुरुवात करतात, पण दुपारी थोडेसे अस्वस्थ वाटले, भूक लागली किंवा मित्रांनी आग्रह केला म्हणून मध्येच उपवास सोडून देतात आणि नेहमीसारखं अन्न खातात. शास्त्रात आणि मानसिक दृष्टिकोनातून उपवास मध्ये सोडणे किंवा न पाळणे हे अयोग्य मानले गेले आहे. याची 5 प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. पहिलं कारण म्हणजे सत्य आणि संकल्पशक्ती कमकुवत होणे. जेव्हा तुम्ही सकाळी उपवास करण्याचा संकल्प करता तेव्हा तुम्ही स्वतःशी आणि ईश्वराशी एक वचन दिलेले असते. जेव्हा तुम्ही क्षुल्लक कारणास्तव ते वचन मोडता तेव्हा नकळतपणे तुमची आत्मशक्ती, तुमची विल पॉवर कमकुवत होते. जो माणूस स्वतःच्या मनावर आणि जिभेवर ताबा मिळवू शकत नाही तो आयुष्यात मोठ्या ध्येयावर कसा ताबा मिळवणार, हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. दुसरी चूक म्हणजे इंद्रियावर ताबा मिळवण्याची परीक्षा. मानवी मन हे अत्यंत चंचल आहे. जिभेचे चोचले पुरवणे हे मनाची सवय आहे. उपवास हे मनाला आणि जिभेला शिस्त लावण्याचे एक साधन आहे. जेव्हा तुम्ही उपवास मध्ये सोडता तेव्हा तुम्ही तुमच्या चंचल मनासमोर हार मानता. तिसरं कारण म्हणजे ईश्वरी ऊर्जेशी तुटणारा संपर्क. आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात अत्यंत उच्च दर्जाची सकारात्मक आणि भक्तिमय ऊर्जा कार्यरत असते. उपवासामुळे आपले शरीर सूक्ष्म बनून या ऊर्जेला सहज ग्रहण करू शकते. जेव्हा आपण मध्येच अन्न ग्रहण करतो, विशेषतः तमोगुणी अन्न खातो, तेव्हा ही आध्यात्मिक जोडणी तुटते. जर तुम्हाला तुमचे मन मजबूत करायचे असेल आणि संकल्पशक्ती वाढवायची असेल तर या एकादशीला कडक संकल्प करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भक्ती प्रवासात सहभागी व्हा. उपवास न सोडण्याचे अजून एक महत्त्वाचे शारीरिक कारण काय आहे ते आपण पुढील भागात जाणून घेऊया. मित्रांनो, उपवास मध्ये सोडल्याचा किंवा अचानक सोडल्याचा केवळ आध्यात्मिकच नाही तर अत्यंत वाईट शारीरिक परिणामही आपल्या आरोग्यावर होतो. पहिली गोष्ट म्हणजे पचनसंस्थेला बसणारा मेटाबॉलिक शॉक. जेव्हा तुम्ही सकाळी उपवास करता तेव्हा तुमची पचनसंस्था हळूहळू संथ म्हणजेच रेस्ट मोडवर जाते. यकृत आणि जठर शांत होतात. पण जर तुम्ही दुपारी किंवा अचानक उपवास मोडून अचानक जड, तिखट किंवा अन्नधान्य खाल्लं, जसं की चपाती, भात
किंवा मांसाहार, तर पचनसंस्थेला मोठा धक्का बसतो. याला वैद्यकीय भाषेत मेटाबॉलिक शॉक असे म्हणतात. यामुळे अचानक ॲसिडिटी, उलटी, पोटेदुखी किंवा जुलाब सुरू होतात. दुसरं घातक परिणाम म्हणजे विषारी घटक शरीरात अडकणे. उपवास सुरू असताना शरीर आतून स्वतःची सफाई करत असते. पेशींमधील घाण बाहेर फेकली जात असते. अशा वेळी जर तुम्ही मध्येच प्रक्रिया थांबवली आणि अन्न खाल्ले तर डिटॉक्सची प्रक्रिया तिथेच थांबते आणि अर्धवट उरलेले टॉक्झिन्स शरीरात तसेच अडकून राहतात, ज्यामुळे त्वचेचे आजार आणि थकवा वाढतो. तिसरं गोष्ट म्हणजे इन्सुलिनची पातळी अचानक वाढवणे. दीर्घकाळ उपाशी राहिल्यानंतर अचानक जास्त कार्बोहायड्रेट्स असणारे अन्न खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी एकदम वर जाते आणि नंतर वेगाने खाली येते. त्यामुळे माणसाला तीव्र थकवा, ग्लॅमी आणि चिडचिड होऊ लागते. म्हणूनच शास्त्राने सांगितले आहे की उपवास हा ठरलेल्या वेळेतच आणि शास्त्रोक्त पद्धतीने सोडला पाहिजे, ज्याला पारणा म्हणतात. उपवास जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच उपवास सोडण्याचा म्हणजे पारणा करण्याचा विधी महत्त्वाचा आहे. एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. आषाढी एकादशीचा उपवास भल्या पहाटे किंवा सकाळी शास्त्रोक्त पद्धतीने कसा सोडावा हे पाहूया. पहिली वेळ म्हणजे द्वादशीची वेळ आणि स्नान. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवघरात पूजा करावी. दुसरी पद्धत म्हणजे प्रथम ईश्वराला नैवेद्य. सकाळी तयार केलेले सात्विक अन्न जसं की भात, आमटी, भाजी, पोळी प्रथम भगवान श्री विष्णू किंवा श्री विठ्ठलाला नैवेद्य म्हणून दाखवावे. त्यात तुळशीचे पान नक्की ठेवावे. तर आपण जाणून घेऊया पारणा करताना प्रथम काय खावे. उपवास सोडताना थेट खूप जास्त अन्न खाऊ नये. सर्वप्रथम थोडेसे तुळशीचे तीर्थ, गंगाजल किंवा थोडेसे दूध ताक प्राशन करून उपवास सोडावा. काही ठिकाणी आवळा, मूग किंवा सात्विक अन्नाचा पहिला घास घेऊन उपवास सोडण्याची परंपरा आहे. त्यानंतरच सात्विक पूर्ण जेवण करावे. तर आपण जाणून घेऊया पारणाच्या दिवशी काय टाळावे. उपवास सोडण्याच्या दिवशी सुद्धा एकदम अतिप्रमाणात किंवा अतिशय तिखट, तेलकट अन्न खाऊ नये. सात्विक, पचायला हलके आणि ताज्या अन्नानेच पारणा करावा. कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहून विठुमाऊलीच्या चरणी नतमस्तक व्हा. तुमचा हा नामजप तुमच्या आयुष्यात भरभरून आनंद आणेल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही उपवास करता आणि योग्य पद्धतीने सोडता तेव्हाच तुम्हाला उपवासाचे 100% पुण्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. मित्रांनो, आता आपण एका अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अनेकदा आपल्या घरात वृद्ध मातापिता असतात, आजारी व्यक्ती असतात किंवा गरोदर महिला असतात. त्यांच्या मनात इच्छा असते की आपण आषाढी एकादशीचा कडक उपवास करावा, पण शरीर साथ देत नाही. अशा वेळी काय करावे? शास्त्राने यासाठी अतिशय सुंदर आणि लवचिक नियम दिले आहेत. शास्त्र काय सांगते म्हणजेच शरीर माध्य खलु धर्म साधनम, म्हणजेच हे शरीरच सर्व धर्म आणि भक्ती करण्याचे मुख्य साधन आहे. जर शरीरच निरोगी राहिले नाही तर तुम्ही भक्ती कशी करणार? त्यामुळे स्वतःला शरीराला अतिशय त्रास देऊन किंवा आजार वाढवून केलेला उपवास भगवंताला कधीच प्रिय वाटत नाही. आता या विशेष व्यक्तींसाठी सोपे नियम जाणून घेऊयात. ज्यांना रोज औषधे घ्यावी लागतात त्यांनी कडक उपवास अजिबात करू नये. त्यांनी सकाळी आणि दुपारी हलका फलाहार, दूध किंवा मूग तांदळाची खिचडी खाऊन औषधे घ्यावी. देवाला तुमच्या आहाराशी देणे घेणे नाही, तुमच्या मनातील भक्तीशी घेणे देणे आहे. गरोदर महिलांनी पोटातील बाळाच्या आरोग्याचा विचार करून कडक उपवास करू नये. त्यांनी वेळेवर फळे, दूध आणि पौष्टिक उपवासाचे पदार्थ खावेत. लहान मुलांना उपवासाची सक्ती करू नये. त्यांना उपवासाचे संस्कार समजावून सांगावेत, पण त्यांना उपाशी ठेवू नये. अशा व्यावहारिक आणि शास्त्रोक्त धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्रीकृष्णाने सांगितले आहे की अति खाणारा आणि अजिबात न खाणारा, अति झोपणारा आणि सतत जागा राहणारा योग साधू कधीच होऊ शकत नाही. जीवनात संतुलन असणे हीच खरी भक्ती आहे. मित्रांनो, उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग करणे नव्हे. आषाढी एकादशीच्या दिवशी पोटाच्या उपवासासोबतच आपल्या 5 ज्ञानेंद्रियाचाही उपवास झाला पाहिजे. जर तुम्ही उपवासासोबत 5 महानियमांचे पालन केले तर तुमच्या जन्माजन्माची पापे जळून भस्म होतील. पहिला म्हणजे जिभेचा उपवास. ज्या दिवशी जिभेने वाईट शब्द बोलू नका. कोणाची निंदा, चुगली, शिवीगाळ किंवा खोटे बोलणे पूर्णपणे टाळा. जिभेचा उपयोग केवळ विठ्ठल विठ्ठल नामस्मरणासाठी करा. दुसरा उपवास म्हणजे कानांचा उपवास. या दिवशी कानाने कोणाचीही वाईट ऐकू नका, वादविवाद ऐकू नका. त्याऐवजी हरिपाठ, भजने,
अभंग किंवा आध्यात्मिक विचार ऐका. तिसरा उपवास म्हणजे डोळ्यांचा उपवास. डोळ्यांनी कोणाकडेही वाईट नजरेने पाहू नका किंवा सोशल मीडियावर अश्लील हिंसक दृश्ये पाहू नका. चौथा उपवास म्हणजे हातांचा उपवास. या दिवशी आपल्याला हाताने कोणालाही दुखावू नका, उलट भुकेलेल्याला अन्न द्या. पाचवा उपवास म्हणजे मनाचा उपवास. मनात कोणाबद्दलही मत्सर, द्वेष, राग किंवा अहंकार आणू नका. बंधू भगिनींनो, आषाढी एकादशी हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. वारीची परंपरा, तुळशीचे महत्त्व आणि पांडुरंगाचे ध्यान आणि उपवासाची शिस्त हे सर्व आपल्याला एक उत्तम, निरोगी आणि नम्र माणूस बनवण्यासाठी आहे. माझी त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या, रुक्मिणी मातेच्या चरणी हीच प्रार्थना आहे की हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या प्रत्येक भावाला, बहिणीला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, शांती आणि समृद्धी लाभो. त्यांच्या मनातील सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती खरोखरच मनपूर्वक आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या संपूर्ण परिवारासोबत आणि मित्रासोबत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.